प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, घरदार केलं, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवंसं वाटतच आहे. हे आपलं हवेपण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, डॉक्टरकी. नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय कोणी दुसरा नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापलं कर्म त्या कर्मासाठीच करत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्षेने तो ते करत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केलं, आयुष्यही संपलं, तरी काहीतरी करण्याचं राहूनच जातं, त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचं उरलं नाही असं काही वाटत नाही. आता काही एक नको आहे, जेवढं आहे त्यात समाधान आहे असं कधी वाटतं का? पुढं कसं होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल, ह्याची विवंचना कायमच. एखाद्याचं लग्न ठरलं, ते झालं की आता प्रपंचाची काळजी मिटली असं वाटतं का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झालं नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुलं झाली तरीही याची काळजी आहेच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसं शक्य आहे? या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेलं समाधान कसं लाभेल? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कोणी म्हणालं की आता आणखी 100 वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का? श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.